हॅलो, इशिका ब्लॉगच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत. सो जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं, आम्ही लास्ट 6 मंथ आधी अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आम्ही सगळं गेलो होतो विथ फॅमिली. आणि 6 महिन्यानंतर परत योग आलेला आहे मला स्वामींच्या चरणाशी जाण्याचा. आणि ह्यावेळी आमची ट्रिप आहे गर्ल्स ट्रिप. सो आम्ही सगळ्या गर्ल्स चाललेलो आहोत. आत्ता सध्या ठाणे स्टेशनला आहोत. आम्ही घनसोलीला गेले होते, मी सीमाकडे राहिले आणि त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन निघालो आहे. जेवण वगैरे निघालं. 11ची ट्रेन आहे आमची आणि आम्ही सगळे आहोत ठाण्याला एकत्र मिळणार. एक आमची पार्टनर येणार आहे कल्याणवरून, तिला तिथून पिकअप करू. बाकी सगळे आहेत तुम्हाला एकेकाला मिळवते मी. बघा आमची गर्ल्स गॅम बसलेली आहे. ही प्रियंका, सीमा, ओय पूनम आणि आमची साक्षी द डॉन. त्यांना येते आणि ममताला तुम्हाला ट्रेनमध्ये भेटतो. चलो स्टे ट्यून. पूनम सिस्टर, सीमा सिस्टर, प्रियंका सिस्टर, कन्हैया सिस्टर. तू कोण का ताई? बच्ची. अच्छा छुप रही है, बच्ची छुप रही है. सो आम्ही ट्रेन पकडलेली आहे ठाण्यावरनं. आम्ही सर्व चढलो आणि मी तुम्हाला जसं म्हटले होते की कल्याणावरनं ममता चढेल. सो ही बघा आमची ममता आलेली आहे आणि आमची मनू लास्ट आहे आमची मनू. सो आता वाजले रात्रीचे 12:30. आम्ही झोपणार आहोत. थोडे गप्पा गोष्टी मस्ती आणि आफ्टरवर्ड्स लाईट्स ऑफ. आणि मग मला डायरेक्ट सकाळी दाखवते सोलापूरला उतरल्यावर. ओके सो स्टे. आम्ही सोलापूरला आलेलो आहोत. इग्नोर आवर फेसेस. बघू शकता आम्ही सोलापूरला आलो आहे आणि जस्ट झोपेतून वगैरे उठलो आहे. सकाळचे 6:30 झाले आहेत आणि आमची पब्लिक पुढे आहे. दाखवते मी तुम्हाला. आमची पब्लिक चालली आहे. असे लाईनमध्ये चालले ते का मागोमागे. म्हणू चल लेट्स गो. साक्षीच्या मामाच्या घरी पोचलेलो आहोत. बघू शकता. मी टेरेस व्ह्यू दाखवतो तुम्हाला. ती आमची गाडी आहे ज्याने आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत. आणि बाकी ओव्हरऑल व्ह्यू बघा तुम्हाला दाखवते. म्हणतो ना आपण सोलापूर साईडला अशी घरं असतात, ते रिॲलिटीमध्ये पुण्या सोलापूर साईडला असं असतं सगळं. आम्ही आता आम्ही आता निघालोय. फ्रेशन अप होऊन तयार झालोय बघा. आणि सगळ्या निघालोय. गाडी आहोत बघा. सगळी आमची गँग बसले पाठी. आता सगळे रेडी झालेत मस्तपैकी. मनू यांची मनू आणि साक्षी इकडून आम्ही निघालोय. पहिले अक्कलकोटला जाऊ आम्ही आणि देन गाणगापूर. सगळं मिक्स करते ताई. गाणगापूरला आलोय. फर्स्ट गाणगापूरच्या इकडे संगम नदीचं दर्शन पहिले घेतात, त्याच्यानंतर पुढे
सरस्वती यांचं दर्शन घेतात. आमची पब्लिक बघा पुढे चालली आहे. आम्ही चालू आहे तर दर्शन घ्यायला. मग दाखवते संगम नदी. लास्ट टाईम आम्हाला खूप लेट झालं, सो मग नदी काय तुम्हाला प्रॉपर दाखवता आली नाही मला. सो आता दाखवते तुम्ही तुम्हाला. चलो बघू शकता. बघू शकता इथे ना श्री स्वामी समर्थांचं गुरुचरित्र पारायण होतं. हे बघा आहे ते वडाचं झाड जिथे पारायण केलं होतं. ते बघा खूप भाविक भक्त पारायण करतात संगम नदीच्या इकडे. तिथे स्वामींच्या गुरुचरित्राचं पारायण होतं. बघू शकता. आमचं दर्शन झालं. आता आलो आम्ही दत्त मंदिराकडे. पहिलं संगमचं दर्शन घेतात आणि मग दत्त मंदिराकडे येतात, असं प्रथा आहे आणि चर्चा पण आहे. सो आम्ही ते केलं आणि आता आलो इकडे. निरंतर माधुकरी अन्नदान शास्त्र आहे. या गाणगापूर क्षेत्रात एक दिवस माधुकरी रोज असते. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये पण बंद झालं नाही. माधुकरी एक दिवस पण बंद झालं नाही. म्हणजे माधुकरी संस्थांतर्फे संप्रदाय पुरवठा घातलेले आहे. ते महाराजांचा संप्रदाय महाराजांच्या गाणगापुरात फार महत्त्वाचं. तिथे गोड्यावर माधुकरीच्या बाहेर माधुकरीपेक्षा सर्वांना रोज घातला जातो. आज एकादशी आहे विशेष. चातुर्मासात ते पक्षमासात ते पक्ष 15 वेळा असतात. इतर पक्ष महत्वाचे. गाणगापूरचं दर्शन खूप छान झालं. मस्त दर्शन झालं. म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढं सुंदर दर्शन होईल. एकदम तीनमुखी दत्तांचं दर्शन झालं गुहेतून एकदम. आणि गर्दी कमी होती त्याच्यामुळे आम्हाला भरपूर डोळे भरून बघता आलं दत्तांना. खूप छान वाटतं. आता आम्ही अक्कलकोटला चाललो. श्री गुरुचरित्र इकडे बघ ओपन केलं बघ इकडे आले आले आता ओपन केलं ना. मुंबई पोचलो आम्ही शेवटी अक्कलकोटला. स्वामींच्या भूमीत पोचलोय. आमची पब्लिक चालते पुढे. इकडे इकडे पहिले दर्शन घेऊया आणि नंतर इकडे चलो. तुम्हाला मग कसं म्हणलं ते इकडे बघ. हे तुला माहिती नाही आम्ही आलो होतो ते. आम्ही आलो होतो तेव्हा पण असंच होतं. आता रिसेंट 6 महिन्यांनी 6 महिन्यात दुसरी खेळ. गर्दी बिलकुल बोलले ना. हा मला मी खबर काढली.
काहीच नाही पूर्ण भरलेलं असतं वेळासोबत भरलेलं बसतात मला किती वेळ लागला. झाडाजवळ फोटो काढूया आपण. माझ्यासोबत राहा तुमचा आशीर्वाद माझ्या स्वामींच्या समाधीकडे आम्ही आलेलो आहोत, समाधी मठाकडे. सगळी आमची पब्लिक चालली. चलो चलो. समोर मंदिर दिसेल तुम्हाला. आरती आय थिंक सुरू झाली आहे.